नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता दत्तगुरूंची पालखी इकडे राजशिर्केंच्या घरी आलेली आहे आणि या पालखीच्या सगळ्या पूजेची सगळी जबाबदारी आजीने ईश्वरीवरती दिलेली आहे आणि ईश्वरीला हे सगळं काम सांगितलेलं आहे। आता ईश्वरी अर्णव दोघंही जोडीने पालखी आलेली आहे, तर पालखीचं स्वागत करतात, त्याचबरोबर पूजाही केली जाते। दोघंही जोडीने तिथे उभे असतात। त्यानंतर ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे पाहत असतात। ईश्वरी खरंच खूप गोड दिसत असते, नाकात मोत्याची नथ असते, सुंदर अशी साडी नेसलेली असते, परंतु राकेशचं लक्ष मात्र त्या सुवर्ण पादुकांकडे असतं। त्याला काहीही करून त्या पादुका ताब्यात घ्यायचे असतात आणि त्या पैशातून त्या बॉसचे पैसे द्यायचे असतात। जर ते पैसे आपण दिले नाही तर बॉसने जी धमकी दिलेली आहे ती धमकी तो बॉस खरी करू शकतो, हे राकेशला सुद्धा माहिती आहे। तर आता सगळेजण दर्शन घेत असतात। मग अंजली आणि राकेश दोघंही दर्शन घेण्यासाठी तिथे येतात। अंजली राकेशच्या हातामध्ये फुलं देते आणि राकेशला म्हणते की हे घ्या। आता राकेश ती फुलं घेतो आणि दर्शन घेण्यासाठी तो सुद्धा पुढे आलेला असतो, परंतु तो म्हणत असतो की तुमच्या सगळ्यांसाठी ह्या सुवर्ण पादुका आहेत, पण माझ्यासाठी मात्र 24 कॅरेट सोनं आहे। माझ्यासाठी हेच महत्त्वाचं आहे आणि देवाने खरं तर माझ्यासाठीच हे सगळं पाठवलेलं आहे आणि माझ्यासाठीच हे सगळं केलेलं आहे, असं त्याच्या डोक्यात चालू झालेलं असतं। तेव्हा ईश्वरी मात्र गालातल्या गालात हसत असते। खरं तर ईश्वरीला खूप छान वाटत असतं। फायनली तो दिवस आलेला असतो आणि घरामध्ये पूजा आहे, त्याचबरोबर आजीचं मन जिंकण्यासाठी ईश्वरीला एक संधी मिळालेली आहे। ही गोष्ट सुद्धा तेवढीच लाख मोलाची असते। त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता मामा आणि वल्लरी दोघंही जाऊन तेही दर्शन घेतात आणि वल्लरी मात्र पाहत असते। वल्लरीच्या डोक्यात एवढं काही नसतं की तिला एवढा फरकही पडत नसतो की ठीक आहे, म्हणजे जे काय आहे ते आहे, आपल्याला यातून मार्ग काढून पुढे जायचं एवढंच असतं आणि या ईश्वरीला जिंकू द्यायचं नाहीये, हा तिचा प्लॅन असतो। पण इकडे ईश्वरी मात्र ज्या पद्धतीने पूजा करत आहे, सगळं मनापासून करत आहे, ते मात्र खूपच छान असतं। मग आकाश येतो, आकाशसुद्धा दर्शन घेतो आणि तो सुद्धा या सगळ्या गोष्टी मनापासून करत असतो। त्याचवेळी आता आकाश त्याचबरोबर राकेश सगळेजण तिथं आहेत आणि मग जो प्रसाद बनवलेला आहे ईश्वरीने, तो प्रसाद आता सगळ्यांना दिला जातो। आजी तिकडं म्हणत असतात की खरंच आमच्या घराचं खरंच भाग्य आहे की आज 20 वर्षानंतर हा मान राजशिर्के कुटुंबाला मिळाला आणि त्यांच्या घरामध्ये या दत्तगुरूंच्या पादुका आलेल्या आहेत। खरं तर ही खूप मोठी गोष्ट आहे, आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे, असं आजी बोलत असतात। तेव्हा मात्र सगळेजण तिथं आहेत, ईश्वरीसुद्धा तिथं आहे आणि ईश्वरीसुद्धा हे सगळं पाहत असते। त्याचवेळी अर्णव समोर उभा असतो। अर्णव या सगळ्या गोष्टी पाहतो। अर्णवला सुद्धा छान वाटत असतं, परंतु राकेशच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू असतं। सगळेजण जमलेले आहेत आणि त्याचबरोबर आता प्रसाद सगळ्यांना दिला जातो। मग प्रसाद घातल्यानंतर म्हणू लागतात की खरंच हा जो प्रसाद आहे ना, तो खरंच खूप उत्तम झालेला आहे। तेव्हा अंजली सर्वांच्या समोर सांगू लागते की ईश्वरीने केलं आहे, अर्णवची बायको तिने केलेलं आहे, खरंच सगळ्या गोष्टी अगदी मनापासून केलेल्या आहेत। तेव्हा ते तिथले आलेले गुरुजी वगैरे असतात, ते म्हणत असतात की अगदी मनापासून केलेला दिसतोय प्रसाद, त्याच्यामुळंच तो एवढा छान असा झालेला आहे। तेव्हा आजी म्हणत असतात की स्वामी कधी येतील? तेव्हा ते सांगू लागतात की स्वामी उद्या येतील, अभिषेकाच्या वेळेस स्वामी आलेले असतील। तेव्हा आजी म्हणतात खरंच स्वामी आले आणि त्यांच्या मुखातून पडणारे ते ते दत्तगुरूंच्या बद्दलचे ज्या गोष्टी आहेत त्या ऐकल्यानंतर खरंच खूप बरं वाटणार आहे। हे माझं भाग्य आहे, नाहीतर मला असं वाटलं होतं की मी जिवंत आहे तोपर्यंत हे मला सगळं मिळेल का, मी पाहू शकेल का, पण खरं तर हे पॉसिबल झालेलं आहे, असं इकडे आजी सांगत असते। मामा तिथं असतात। मामा म्हणत असतात स्वामी, तेव्हा आजी म्हणते की उद्या आल्यावर कळेल ना तुला। म्हणजे आजी काही स्पष्टपणे सांगत नाही आहे की कोण स्वामी आहेत, काय आहे, काहीच त्याबद्दल आजी सांगत नसते। मामा मात्र आजीला विचारत असतो, परंतु आजी शांतच असते। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सगळेजण तिथं आहेत आणि मग भोजनाची व्यवस्था बाहेर लॉनमध्ये केलेली आहे, असं मामा सांगत असतो। आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा सुरू झालेल्या असतात तेव्हा मात्र आजी बोलत असते आणि त्याच वेळी इकडे आजी सांगत आहे। आजीने सगळं ठरवलेलं आहे, अगदी कशा पद्धतीने काय करायचं आहे या सगळ्या गोष्टी आजीच्या ठरलेल्या असतात। मग ईश्वरी सुद्धा तिथं असते आणि आता
तिथली जी समई आहे ती रात्रभर तेवत ठेवली पाहिजे म्हणून ईश्वरी आलेली आहे आणि समईमध्ये तेल घालत असते. त्याचवेळी आजी तिथे येते आणि आजी मात्र ईश्वरीला म्हणते की ईश्वरी समईमध्ये तेल घालते आणि त्याचवेळी तिला आठवत असतं, आजीने सांगितलेलं असतं की ही जबाबदारी खूप मोठी आहे आणि हे सगळं ईश्वरी तुला करायचं आहे. अभिषेकाला तुला आणि अर्णवला बसायचं आहे, हे सगळं आजीने सांगितलेलं असतं आणि ईश्वरीला सांगितलेलं असतं यामध्ये कोणतीही चूक होता कामा नये. ईश्वरीच्या डोक्यात आता त्याच गोष्टी चालू असतात आणि ईश्वरी मात्र मनापासून ते सगळं करत असते. तेवढ्यात आजी तिथं आलेले असतात आणि आजी ईश्वरीला विचारू लागतात की हे सगळं जे काही आहे ना ते अगदी मनापासून करायचं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा आजीने एक वाटी आणलेली असते, त्याच्यामध्ये गोमूत्र असतं आणि दुर्वा असतात. आजी म्हणतात की उद्या ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि सगळी तयारी तुला करायची आहे आणि या सगळ्या गोष्टी तुला कराव्या लागणार आहेत असं सुद्धा आजींनी आवर्जून सांगितलेलं असतं आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून ही सगळी तयारी तू करणार आहेस आणि त्याचबरोबर सगळीकडे उठून अंघोळ करायची, गोमूत्र शिंपडून घ्यायचं आणि मग पूजेच्या कामाला सुरुवात करायची आहे, हे सांगितलं जात असतं. आणि त्याचबरोबर ईश्वरी म्हणते की हो आजी. आजी म्हणतात की तुला जमेल ना नक्की हे सगळं? तेव्हा ईश्वरी सांगू लागते की हो, नक्की जमणार आहे. तर इकडे आता राकेश जो असतो त्याच्या डोक्यात वेगळंच सुरू आहे की काहीही झालं तरीही या पादुका आपल्याला मिळाल्या पाहिजेत, तरच त्या बॉसच्या तावडीतून आपली सुटका होईल. सगळेजण आता झोपायला गेलेले आहेत. ईश्वरीला पण सकाळी लवकर उठायचं आहे आणि उजेड पडायच्या आधी सगळं आवरायचं आहे म्हणून ईश्वरीसुद्धा गेलेली असते. इकडे राकेश उठतो आणि म्हणतो की चला, सगळं शांत आहे तोपर्यंत आपल्याला काम करावं लागणार आहे. या पादुका गायब कराव्या लागणार आहेत, तरच सगळ्या गोष्टी ह्या मनाप्रमाणे होतील. हे चालू झालेलं असतं आणि मग मात्र इकडे हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा ईश्वरी पण उठून तयार झालेली असते. इकडे राकेश मात्र आता आलेला असतो आणि राकेश म्हणतो की एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे या पादुकांचं. या पादुका मला कशाही करून गायब कराव्याच लागणार आहेत, हे काम त्याच्या डोक्यात सुरू असतं. आणि राकेश या सगळ्या गोष्टींसाठी आता त्याची पळापळ चाललेली असते आणि इकडे ईश्वरी उठलेली असते. अर्णव झोपलेला आहे. अर्णवकडे पाहते, तिच्या लक्षात येतं आणि मग मात्र ईश्वरी म्हणत असते की खरंच किती शांत झोपलेत आणि काय म्हणतात, मिसमॅच आहे का आपलं कपल? आता दाखवून देते कोण मिसमॅच आहे आणि कोण कसं आहे ते, असं ईश्वरी म्हणत असते आणि स्वतः तयार होत आहे, आरशात पाहत आहे आणि या सगळ्या गोष्टींबद्दल तिचं सगळं चालू असतं की काय करायचं आहे, नक्की कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार ती करत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता अर्णव झोपलेला असतो, शांत झोपलेला आहे आणि अर्णवला तसंच सोडून म्हणजे झोपून ईश्वरी आता खाली जाणार असते काम करण्यासाठी. आणि मग ईश्वरी जेव्हा आता पुढची तयारी करण्यासाठी निघालेली असते तेव्हा अर्णवकडे पाहत असते. अर्णव जो शांत झोपलेला आहे त्याचं जे रूप आहे ते पाहून खरं तर ईश्वरीला खूप छान वाटत असतं. ईश्वरी अर्णवकडे एकटक पाहत असते, नंतर गणूबाप्पाचं दर्शन घेते आणि आता पुढच्या तयारीसाठी चाललेली आहे. खरं तर राकेश आता उठलेला आहे. राकेशला असं वाटतं की कोणी उठणारच नाही आहे आणि आपलं काम अगदी निवांतपणे होणार आहे. परंतु ईश्वरी आता उठून खाली आलेली असते. राकेश त्या पादुकांकडे पाहतच बसलेला असतो की चला, आपलं काम पूर्ण करायचं आहे, एवढंच त्याच्या डोक्यात आहे. आणि मग राकेश जेव्हा या सगळ्या गोष्टी करत आहे आणि ईश्वरी तिथं पोहोचते तेव्हा हा म्हणू लागतो की ही एवढ्या लवकर का उठली आहे, हे सगळं काय होऊन बसले, आता काय करू? हा एकच प्रश्न राकेशच्या पुढे उभा राहिलेला आहे की आता मला काय करावं लागणार आहे आणि मी कसा या सगळ्यातून मार्ग काढू, याच गोष्टींचा विचार राकेश करत आहे. ईश्वरी येते आणि मग पादुकांचं दर्शन घेते आणि त्याचबरोबर ती मनापासून आता पुढची गोष्ट तिला करायची आहे. आजीनं सांगितलंय की सगळ्या घरामध्ये तिला गोमूत्र शिंपडायचं आहे आणि मग ईश्वरी सगळ्या हॉलमध्ये आता घरभर फिरत असते. राकेशची मात्र घाबरगुंडी उडालेली आहे की हे सगळं काय आहे, ही माझ्याकडेच कशी काय येते, असं राकेशला वाटू लागलेलं असतं. आणि राकेश म्हणत असतो की नाही नाही, मला काहीतरी करावं लागणार आहे, हे जर असं झालं तर, मी पकडला गेलो तर, एवढंच त्याच्या डोक्यात असतं. आणि तो मात्र आता तिथून माकडासारख्या उड्या मारत इकडून तिकडं इकडं चालत चाललेला आहे आणि रांगत आहे अक्षरशः ईश्वरीला दिसू नये म्हणून. आणि ईश्वरी मात्र तिथे राकेश ज्या बाजूला आहे त्याच बाजूला ईश्वरीसुद्धा जात असते. ईश्वरीला काय माहिती की तिथं राकेश आलेला आहे, परंतु
ईश्वरीला तिचं काम पूर्ण करायचं आहे, त्या एकाच गोष्टीसाठी ईश्वरी तिथं जात असते. आणि मग ईश्वरी जेव्हा हे सगळं करत असते तेव्हा मात्र राकेशची खूपच घाबरगुंडी उडालेली आहे. आणि तेवढ्यात अर्णव उठून खाली आलेला असतो. अर्णव म्हणतो, मी सिंदूर. तेव्हा ईश्वरी म्हणते की हां अर्णव सर. तेव्हा अर्णव म्हणतो की एवढ्या लवकर उठले? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो ना, मला पूजेची तयारी करायची आहे ना. तेव्हा अर्णव म्हणतो, हो का? ईश्वरी म्हणते, तुम्ही जाऊन झोपा, काही प्रॉब्लेम नाही आहे. मग ईश्वरीने आता अर्णवला सांगितलेलं आहे, अर्णव झोपायला जाणार असतो. तरीही त्याला असं वाटतं की नाही, नको, मला असं वाटतं की नाही गेलं पाहिजे. मी सिंदर, मी आवरून येतो, फ्रेश होतो, तू माझ्यासाठी ब्लॅक कॉफी करशील का? तेव्हा ईश्वरी सांगते की हो नक्की करेल. आणि मग अर्णव फ्रेश होण्यासाठी जायला निघतो. आता मात्र इकडे राकेशची वाट लागत चाललेली आहे. राकेशला कळतच नाही आहे की काय करू नक्की. कारण ईश्वरी होती तोपर्यंत कसा तरी मार्ग काढता आला असता, पण आता हा चिंटूकला पण इथं आलेला आहे, म्हणजे आता काही खरं नाही आहे असं राकेशला वाटू लागलेलं असतं. आणि अर्णवला तेवढ्यातच काहीतरी पडल्याचा आवाज येतो, म्हणून अर्णव त्या दिशेला जाऊ लागतो. ईश्वरी विचारते, काय झालं अर्णव सर? तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, तिकडून मला आवाज आला. आणि नेमका राकेश तिथं उभा असतो आणि बरोबर अर्णवच्या लक्षात आलेलं असतं की तिथून कोणता तरी आवाज आलेला आहे. आणि त्यामुळंच आता राकेशकडे अर्णव जाऊ लागतो. आणि नेमकं पुन्हा ईश्वरी म्हणते की नाही हो काय, आणि राकेश पण लपून राहिलेला असतो. आणि मग अर्णव आता आवरण्यासाठी जातो. ईश्वरी म्हणते की मी इथंच आहे, असेल काहीतरी वाजलं असेल, असं काही नाही आहे एवढं, तुम्ही जा बिनधास्त आवरा आणि या, मी तुमच्यासाठी ब्लॅक कॉफी बनवून ठेवते, असं ईश्वरीने अर्णवला सांगितलेलं आहे. अर्णव म्हणतो की ठीक आहे. ईश्वरीची तयारी सुरू आहे आता सगळीकडे. त्या दुर्वाणी ती मग गोमूत्र शिंपडत आहे आणि सगळ्या गोष्टी ती आजीने सांगितलेल्या आहे त्या पद्धतीने करत आहे. ही जबाबदारी खूप मोठी आहे, आजीनं तिच्यावरती दिलेली आहे. आणि इकडे राकेश म्हणत असतो की आता करू काय, माझं काम तर झालं पाहिजे, माझं काम जर झालं नाही तर खूप अवघड होणार आहे, माझं कसं होईल, एवढंच त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आता ईश्वरी पाठीमागच्या बाजूला जाते, तिकडे पण तिला गोमूत्र शिंपडायचं असतं. आणि तोपर्यंत राकेशने त्याची कामगिरी फत्ते केलेली आहे, त्या म्हणजेच त्या पादुका तिथून गायब झालेल्या असतात. ईश्वरी येते आणि आता सगळी तयारी करून पूजेचं ताट घेऊन ती आलेली असते. आणि तिला मात्र धक्का बसतो. तिच्या हातातून ताट पडलंय त्या आवाजाने सगळेजण तिथं आलेले असतात. आणि आता मात्र हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा आजींना तर धक्का बसतो, कारण तिथे पादुका नाही आहेत हे आजींच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. आणि मग ईश्वरी विचार करत असते की कुठे गेल्या त्या पादुका आणि हे सगळं काय आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही माहिती मला, सकाळी उठलेले मी तेव्हा होत्या. तेव्हा मामी मात्र आता ईश्वरीकडे आलेली आहे. राकेश पण तिथं आलेला आहे आणि तो म्हणत आहे की काय झालं, हे सगळं कसं शक्य आहे ईश्वरीजी. आणि तो ईश्वरीला विचारत आहे. आता सगळ्यांना धक्का बसलाय की सुवर्ण पादुका गायब कशा झाल्या, कारण ईश्वरी तर सकाळी उठलेली आहे, तिची सकाळची सगळी तयारी झालेली आहे. आणि आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की मामी मात्र भयानक चिडलेली असते आणि मामीला ईश्वरीवरती रागराग करण्यासाठी कारणच हवं असतं. आणि आता मामी मात्र ईश्वरीला बोलायला सुरुवात करते की तुझ्या बाबांच्या ऑपरेशनसाठी 8 लाख रुपयांची गरज आहे, म्हणून तू या पादुका चोरलेल्या आहेत. तेव्हा ईश्वरी म्हणते, ओ मामी काय बोलताय तुम्ही, हे असं मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा मामीचं असं म्हणणं असतं की तू असंच केलेलं आहे. तेव्हा राकेश तिथं आलेला असतो आणि राकेश म्हणत असतो की अहो मामी, ईश्वरीजींना कशासाठी तुम्ही बोलताय, त्यांनी कुठं काय केलेलं आहे आणि त्यांना तुम्ही असं का बोलताय, असं राकेश तिला विचारू लागतो. तेव्हा अर्णव अजून खाली आलेलाच नसतो. अर्णव जेव्हा येतो आणि त्याला कळतं की सुवर्ण पादुका गायब झालेल्या आहेत आणि मामीने ईश्वरीवरती आळ घ्यायला सुरुवात केलेली आहे, तेव्हा मात्र अर्णव भयानक चिडतो. आणि अर्णव म्हणतो, हिम्मत कशी झाली तुझी मामी, आणि तू माझ्या बायकोवरती आळ घेते, ती पण चोरीचा, सुवर्ण पादुका चोरीचा. अगं मामी, असा कसा विचार करू शकतेस तू. इकडे स्पष्टपणे एवढं अर्णव बोलत असतो आणि माझा ईश्वरीवर पूर्ण विश्वास आहे, मला माहिती आहे की ईश्वरी असं काहीही करणार नाही, असं स्पष्टपणे आता सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर ईश्वरीने या कोणत्याही गोष्टी केलेल्या नाहीत एवढी माझी खात्री आहे. आजी म्हणते की पण आता करायचं काय, कारण हे तर सगळं मोठं विपरीतच घडलेलं आहे. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव दोघंही आजीला सांगू लागतात की काळजी करू नकोस, कारण लवकरात लवकर म्हणजे स्वामी यायच्या आधी तो सुवर्ण पादुका आणि चोरी करणारा चोर यांना मी तुझ्यासमोर हजर करेल, असं आता इकडे अर्णवने सांगितलेलं असतं. खरं तर ही गोष्ट खूपच जबरदस्त अशी आता अर्णव सोडवणार आहे आणि याच्यामध्ये राकेशची कशी वाट लावणार ते आपण पाहणार आहोत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.